मित्रांनो, ज्या मशीनने तुम्ही वोटिंग केली ती म्हणजे ईव्हीएम मशीन नेहमीच वादाच्या भोवऱ्यामध्ये सापडलेली असते। आता तर अमेरिकेचा टोनी स्टार्क म्हणून समजल्या जाणाऱ्या इलॉन मस्कने सुद्धा ट्विट केलं आहे आणि त्यांनी ट्विटमध्ये असं सांगितलेलं आहे की आपण इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे म्हणजेच ईव्हीएम काढून टाकली पाहिजेत। याचा मानव किंवा AI द्वारे हॅक होण्याचा धोका जरी लहान असला तरी तो खूप मोठा आहे। आता या ट्विट नंतर ईव्हीएम विरोधात असणाऱ्या विरोधकांना सुद्धा बोलण्यासाठी लगोलगत चान्स भेटला, ज्यामध्ये राहुल गांधींनी सुद्धा ट्विट केलं आणि ट्विट करताना ते म्हणतात की भारतातील ईव्हीएम हा एक ब्लॅक बॉक्स आहे आणि कोणालाही त्याची छाननी करण्याची परवानगी नाही। आपल्या निवडणूक प्रक्रियेतील पारदर्शकतेबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे। जेव्हा संस्थांमध्ये उत्तरदायित्व नसते तेव्हा लोकशाही एक लबाडी बनते आणि फसवणूक होण्याची शक्यता असते। या ट्विटद्वारे राहुल गांधीचा रोष सत्ताधारी पक्ष आणि इलेक्शन कमिशनकडे आहे। तुमची काय प्रतिक्रिया आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। धन्यवाद।